माहेरच्या आठवणींमध्ये ताई तुझं नाव सांग बरं. सुवर्णा नागनाथ साखरे. सुवर्णाताई, माहेर कुठलं? माहेर सोलापूर. काय सांगशील माहेर बद्दल? माहेरच्या आठवणी खूप आहेत सांगण्यासारखं, म्हणजे असं सांगायला गेलं ना दिवस पुरायचं नाही, एवढ्या आठवणी आहेत. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील. काय सांगशील आई बाबांबद्दल? आमचे आई वडील म्हणजे एक्सपायर झालेत ना, नाही आहेत घरी. म्हणजे भाऊ आहेत 3. 2011 मध्ये आई वारली. 2-3 वर्ष झालं पप्पा वारले. आणि 2005 मध्ये ना पप्पाचा ॲक्सिडेंट झालता. मग तेव्हा सगळी जबाबदारी ना आईवर पडली होती. मग म्हणजे पप्पा काहीच काम करत नव्हते. मग 3 मुलं आणि मी एकटी. मग ती सगळी जबाबदारी आई घ्यायची. आणि आमच्याही टावेलचं कारखाना असतं ना, त्यात कामाला जायची. आणि 3 भाऊ होते, लहान होते माझ्यापेक्षा, ते सांभाळायचे नाही का. म्हणजे लहान आई टाकून जायची आणि मी शाळा करून ते हे करायचे. आणि माझं शिक्षण 10वी झालं. मग परत नंतर 10वी नंतर लग्न झालं. लग्न झाल्यावर सासू सासरे मला म्हणजे पुढचं शिक्षण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि माझे 2 भाऊ, आता एक पण भाऊ माझा लॉकडाऊनमध्ये एक्सपायर झाला आहे, 3 नंबरचा. आणि 2 भाऊ आता खूप छान आहे. आता माहेरचं एवढं छान झालंय ना, पण ते आई वडील नाही आहेत बघायला सध्या. एक भाऊ पोलीस आहे आणि एक भाऊ असं हे असतं ना, बॅग, स्कूल बॅग, त्याच्यामध्ये तो जॉब करतो. मग आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतं? कारण मला असं वाटतं की आई असणार आपल्या आजूबाजूलाच असेल, ती बघत असणार, पण तिला काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील किंवा काय, ते ह्या माध्यमातून तू तिला काय सांगशील? आई असताना म्हणजे मला राहिलं नव्हतं नाही का. आई एक्सपायर झाल्यावर मग मला बाळ झालं. मला असं वाटत होतं की आई असताना जर मला बाळ झालं असतं तर ती आई आमची बघितली असती. पहिली मुलगी. हो, मग आईच तर आली आहे. आई झाली. आईच. हो. आईला एक्सपायर म्हणजे हे झालती ना, मग 1 वर्षाच्या आत म्हणजे मला दिवस गेले. आणि ते आम्ही बघितलं ना, सेम ते म्हणजे नाही का, जसं आपल्याला आता माझं मुलीचा चेहरा पण सेम आईसारखा दिसतो. आणि मला जाणवतं की बाबा आपली आई आहे आपल्यासोबत. नक्कीच. आणि आईची पण तीच इच्छा होती. हो, आईची पण तीच इच्छा होती खूप. वा ताई, आणि मला खात्री आहे की आई खरंच खुश असेल, आनंदी असेल हो, सोबत खूप. सगळ्यांचा संसार बघून. आणि तिचे बाबांचे, तुझ्या भावाचे, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी आयुष्यभर असणार आहेत. थँक्यू. ओके, हो. एक छानसा स्माइल दे बरं. छान. ताई तुझं नाव सांग बरं. अश्विनी श्रीकांत शेलार. काय सांगशील माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माझ्या आईबद्दल सांगायचं म्हणलं तर माझे वडील लहानपणीच वारले होते. मी 7वीला असताना तिने आम्हाला लहानचं मोठं केलं. म्हणजे एवढं करणं पण शक्य नाही. आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे.